नमस्कार. हिंदू धर्मात स्त्रियांना देवपूजा करताना काही नेम घालून दिलेले आहेत. महिलांनी या नियमाचे पालन न केल्यास पूजेचे शुभ परिणाम मिळत नाही. महिलांनी देवपूजा करताना कोणती काळजी घ्यावी? देवपूजेला विशेष महत्त्व आहे, परंतु पूजापाठ नियमानुसार केलेलं तरच पूजेचे शुभ फल प्राप्त होते. पूजेच्या दरम्यान केलेली एक छोटीशी चूक फार त्रासाची ठरू शकते आणि त्याचे पाप आपल्याला भोगावे लागते. स्त्री आणि पुरुष दोघांनीही पूजेशी संबंधित महत्त्वाचे नेम पालन केले पाहिजे. हिंदू धर्मात विशेष महिलांसाठी पूजेच्या संबंधित काही खास नेम आहेत, ज्याचे पालन सर्व महिलांनी केले पाहिजे. महिलांनी मासिक पाळीच्या दरम्यान पूजा करू नये. या दिवसात मंदिरामध्ये जाणं आणि देवापाशी संबंधित झाड, लोट, वनस्पतींना स्पर्श करणे टाळलं पाहिजे. कोणतीही महत्त्वाची पूजा किंवा व्रत असेल तर तुम्ही ते घरातील दुसऱ्या व्यक्तींकडून करून घेऊ शकता. हनुमानची पूजा करताना महिलांनी त्यांच्या मूर्तीला हात लावू नये किंवा सिंदूर किंवा चोळा अर्पण करू नये, कारण हनुमान ब्रह्मचारी आहे. महिलांनी हनुमानजीची पायांनाही स्पर्श करू नये. महिलांच्या पूजेच्या वेळी नारळ फोडू नये. शास्त्रामध्ये नारळ हे एका बीजाप्रमाणे मानलं गेलं आहे, ज्यापासून नवीन झाडांचा जन्म होतो. शास्त्रात स्त्रीला असं म्हटलं आहे कारण ती मुलांना जन्म देते. त्यामुळे जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिला तिच्या मुलांच्या संबंधित समस्याचा सामना करावा लागतो, अशी मान्यता आहे. मात्र महिला नारळ फोडू शकत नसल्या तरी पूजेत नारळ अर्पण करू शकतात. महिलांनी शनिदेवाची पूजा करतानाही काही नियमांचे पालन करावे. महिलांनी शनिदेवाच्या चरणांना स्पर्श करू नये. महिलांनी शनीला तेल अर्पण करू नये किंवा त्याच्या डोळ्यातही पाहू नये. असे केल्याने शनिदोष निर्माण होतो. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.